नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे पद्मनी कोचिंग क्लासेसमध्ये आणि आज आपण स्टँडर्ड 8 चं प्रॅक्टिस सेट 5.1 बघणार आहोत। एक्सपांड अत्यंत सोपा हा एक्सरसाइज आहे, प्रॅक्टिस सेट आहे। सर्वांनी अत्यंत मन लावून लक्ष द्या। बघा, या दोन ब्रॅकेटच्या मध्ये साइन नसतं म्हणजे मल्टिप्लाय असतं। माझ्या प्रत्येक वाक्याकडे सर्वांनी लक्ष द्या। या दोन ब्रॅकेटच्या मध्ये साइन नसतं म्हणजे मल्टिप्लाय असतं। हा जो 1 आहे या दोघांनाही मल्टिप्लाय आहे आणि हा +2 आहे, हा पण या दोघांना म्हणजे a-1 ला मल्टिप्लाय आहे। मग मी काय करणार आता बघा, a मल्टिप्लाय बाय a च्या आणि ब्रॅकेटच्या मध्ये साइन नाही म्हणजे मल्टिप्लाय आहे, पक्क लक्षात घ्या। a-1 आता हे +2 इथं पण काय होणार a-1 कळालं। चला, म्हणजेच मी समजण्यासाठी बाण दाखवतो। या a ला मी इकडे घेतलं आणि या 2 ला इकडे घेतलं आणि हे ते दोघांचेही मल्टिप्लायचे हे त्याचे फ्रेंड आहेत। क्लिअर? आता लक्ष द्या। आता मी समजण्यासाठी तुम्हाला आणखी व्यवस्थितशीर सांगतो। हा जो a आहे हा या दोघांनाही मल्टिप्लाय आहे। a × a काय होणार, a² होणार। ओके, लक्ष द्या सगळ्यांनी। a × a म्हणजे काय होणार, x² मायनस a × 1 किती होणार, a बरोबर, प्लस 2 × a किती होणार, 2a प्लस मायनस काय होणार आहे, मायनस 2 × 1 किती होणार आहे, 2। हा जो 2 आहे हा यालाही मल्टिप्लाय आहे आणि यालाही मल्टिप्लाय आहे। तसंच हा 1 यालाही मल्टिप्लाय आहे आणि या 1 ला पण मल्टिप्लाय आहे। इथं काही नसतं म्हणजे 1a आहे, पण ते लिहिण्याची गरज नाही। क्लिअर? समजलं सगळ्यांना? चला, आता आपण काय करणार, हे a² तुम्हाला माहिती आहे की प्लस मायनस समजण्यासाठी बाण दाखवतो। प्लस मायनस मायनस होतं। आता हे आपल्याला सॉल्व आपण करू शकतो। सॉल्व का करू शकतो ते पण सांगतो। याला पॉवर नाही म्हणजे 1 आहे, यालाही पॉवर नाही म्हणजे 1 आहे। इंडेक्स किती असतो, 1। आपण लक्षात ठेवा, सेम इंडेक्सच सॉल्व करू शकतो, पक्क लक्षात ठेवायचं। ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करताना आपण सेम इंडेक्स सेम पॉवर वालाच सॉल्व करू शकतो। क्लिअर? लक्षात ठेवायचं व्हेरिएबल। आणि म्हणून इथं 1 आहे, सॉल्व करू शकतो आपण। 2 मधून 1 गेला तर a उरणार, आन्सरला बिगर नंबरचं साइन, 2 चं साइन इथं लागणार कारण 2 याच्यामध्ये बिगर आहे। ॲडिशन सबट्रॅक्शन करताना आन्सरला बिगर नंबरचं साइन, -2 जसेच्या तसेच। याचं आपण कॅल्क्युलेशन करू शकत नाही कारण डिफरंट पॉवर आहे। इथं पॉवर 1 आहे, इथं पॉवर 2 आहे, कॅल्क्युलेशन करू शकत नाही। हे आपलं फायनल आन्सर, पक्क लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला। क्लिअर? चला, आता आपण सेकंड गणित बघू। चला, हा जो m आहे हा m याचा मल्टिप्लायचा फ्रेंड आहे, m-6, पक्क लक्षात ठेवायचं इथं। आता हे -4 आहेत, हे सुद्धा m-6 चे मल्टिप्लाय फ्रेंड आहे। इथं साइन नसतं म्हणजे मल्टिप्लाय असतं, पक्क लक्ष द्या। आता हा m ब्रॅकेटच्या बाहेर आहे म्हणजे m गुणिला m किती होणार आहे, m मल्टिप्लाय बाय m² हे प्लस m मल्टिप्लाय बाय 6 किती होणार आहे, 6m। इथं पण तसंच करा। हे बघा मायनस m मल्टिप्लाय बाय 4 बरोबर, m मल्टिप्लाय बाय 4 किती होणार आहे, 4m प्लस मायनस 4 × 6 किती होणार आहे, 24 बरोबर। हा, आता लक्ष द्या, आपलं इथं काय होतं, m² होतं। काय होतं, m², कारण m × m² क्लिअर? मी तुम्हाला सांगितलं की सेम पॉवर आपण सॉल्व करू शकतो। हा पॉवर 2 आहे त्यामुळे ॲज इट इज प्लस मायनस आपण मायनस करू शकतो। 6 मधून 4 गेले तर 2 उरले, m जसंच तसंच। ॲडिशन सबट्रॅक्शन करताना जे व्हेरिएबल असतं ABCDचं अक्षर त्याला काही करायचं नाही आणि म्हणून 6 मधून जर का 4 गेले तर आता उरले 2। इथं बिगर नंबर कोण आहे, 6, त्याचं इथं साइन राहणार। लक्षात ठेवा, बार बार सांगतो, ॲडिशन सबट्रॅक्शन करताना आन्सरला बिगर नंबरचं साइन राहतं, पक्क लक्षात ठेवा। हे -24 कळालं? हे झालं आपलं फायनल आन्सर। सेम पॉवर मी सॉल्व करू शकतो, m चा पॉवर 1, m चा पॉवर 1।
तरच मी सॉल्व करू शकतो, नाही तर सॉल्व करू शकत नाही. क्लिअर? समजलं सगळ्यांना? आता आपण थर्ड गणित बघू. चला, हे पण सेमच आहे. हा पी आपण बाहेर घेतला, याचा मल्टिप्लाय फ्रेंड हा जो पी आहे या दोघांचाही मल्टिप्लाय फ्रेंड आहे. पी मायनस 3 हा प्लस आपण किती होणार 8, इथं लक्षात द्या, प्लस 8 हा पण याचा मल्टिप्लाय फ्रेंड आहे. कोण? पी मायनस 3. पक्क लक्षात घ्या. मी पी ला इकडे घेतलं, हा त्याचा मल्टिप्लाय फ्रेंड, प्लस 8 ला घेतलं, हा त्याचा मल्टिप्लाय फ्रेंड. ओके, पक्क लक्षात घ्या. आता बघा, पी इंटू पी, पी स्क्वेअर होतो, मायनस हे मायनस, पी इंटू 3, 3p. तुम्हाला हे असं समजवतो. क्लिअर? इथं बघा, हे प्लस पी इंटू 8, 8p, प्लस मायनस मायनस, 8 इंटू 3 किती होणार 24. क्लिअर? आता बघा, हे सेम पॉवर आपण सॉल्व करू शकतो. मी अंडरलाईन करतो त्यासाठी. हा आहे पी स्क्वेअर प्लस मायनस मायनस, म्हणजे मी मायनस करू शकतो. 8 मधून हे गेले, किती उरले 5, आणि हा पी ॲज इट इज जसंच तसं. इथं बिगर नंबर 8 आहे, त्याचं इथं साईन राहणार आहे. पक्क लक्षात ठेवा, -24. क्लिअर? हे झालं तुमचं ॲज इट इज आन्सर. आपण हे सॉल्व करू शकत नाही, कारण याचं पॉवर 1 आहे, याचं पॉवर 2 आहे. मी तुम्हाला सांगितलं की सॉल्व करण्यासाठी पॉवर काय पाहिजे? सेम पाहिजे. बार बार लक्षात ठेवा. ॲडिशन सबट्रॅक्शन करताना पॉवर काय पाहिजे? सेम पाहिजे. डिफरंट पॉवर आहे, सॉल्व करू शकत नाही. दोन्ही मीडियमचे मुलं हे समजू शकतात. मराठी मीडियम, सेमी इंग्लिश. खूप सोपं आहे. चला, ओके, कॉपी करून घ्या. आता आपण फोर्थ गणित बघू. चला बघा, कोण आहे पहिला ब्रॅकेट्स आणि हा दुसरा ब्रॅकेट्स. या पहिल्या ब्रॅकेटचं इच अँड एव्हरी टर्म याला मल्टिप्लाय फ्रेंड आहे. कोणता फ्रेंड आहे? मल्टिप्लाय. मग आपण -13 आपण बाहेर घेणार, त्याचा मल्टिप्लाय फ्रेंड आहे 13 मायनस एक्स. या प्लस एक्स ला बाहेर घेणार, याचा मल्टिप्लाय फ्रेंड आहे 13 मायनस एक्स. बरोबर? हां, आता लक्षात घ्या, 13 इंटू 13 किती होणार आहेत? 169. हे मायनस 13 इंटू एक्स 13x. इकडे बघा, क्लिअर? इथं बघा, 13 इंटू एक्स प्लस हे प्लस 13 इंटू एक्स 13x, प्लस मायनस मायनस, लक्ष द्या, प्लस मायनस मायनस, एक्स इंटू एक्स. समजण्यासाठी असं दाखवतो बाण, एक्स इंटू एक्स, एक्स पॉवर 2. सेम पॉवर याचा आहे 1 1. मी हे सॉल्व करू शकतो. हे झालं 169. तुम्हाला माहिती आहे प्लस मायनस मायनस हे सगळं काय होणार? कट, 0 उरणार आहे इथं. प्लस मायनस मायनस 13x मधून 13x गेले, 0 उरणार. आता इथं काय उरलं? मायनस काय उरलं सांगा? एक्स स्क्वेअर. हे तुमचं फायनल आन्सर. खूप सोपं आहे. क्लिअर? ओके, कॉपी करा. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. किती आहे? 5. आता इथं लक्ष द्या, हा 3x या दोघांचाही मल्टिप्लाय फ्रेंड आहे, आणि हा 4y हा पण या दोघांचा मल्टिप्लाय फ्रेंड आहे. माझ्या वाक्याकडे लक्ष द्या. 3x या दोघांचा मल्टिप्लाय फ्रेंड आहे, 4y या दोघांचाही मल्टिप्लाय फ्रेंड आहे. मल्टिप्लाय फ्रेंड कारण इथं साईन नसतं, म्हणजे मल्टिप्लायचं असतं. लक्षात ठेवा. चला, आता आपण याला बाहेर घेऊ. 3x याला जवळ घेऊ, 3x प्लस 5y. आता याला बाहेर घेऊ, 4y. कळलं? याला बाण दाखवतो समजण्यासाठी, इकडे पण बाण दाखवतो समजण्यासाठी. प्लस 4y चा मल्टिप्लाय फ्रेंड कोण आहे? 3x, हा ब्रॅकेट्स आहे, प्लस 5y. बिलकुल कॉन्सन्ट्रेट न लक्ष द्या. आता बघा, इज इक्वल टू आपण सॉल्व करू. नंबरचं कॅल्क्युलेशन वेगळं करायचं, व्हेरिएबलचं कॅल्क्युलेशन वेगळं करायचं. चला बघा, आता माझ्याकडे लक्ष द्या, लय मन लावून लक्ष द्या, पक्क लक्ष द्या, मन लावून. चला आता लक्ष द्या. बघा इथं 3 इंटू 3, 3 इंटू 3 9, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर. हे प्लस, इकडे बघा 3 इंटू 5 15, एक्स इंटू वाय एक्स वाय. क्लिअर? लक्ष द्या. पुढे इकडे लक्ष द्या, हा इथं साईन नाही म्हणजे मल्टिप्लाय असतं. 4 इंटू 3 हे प्लस,
4 × 3 12 x × y xy. कळलं? लक्ष ठेवा, प्लस आहे दोन्ही ठिकाणी त्यामुळे प्लसच येणार. चला आता लक्ष द्या. 4 × 5 किती होणार? 20 आणि x हे काय y × y. इथं लक्ष द्या, y × y काय होणार? y². हा ब्रॅकेटच्या बाहेर असतो. हा ब्रॅकेटच्या बाहेर आहे म्हणजे तो यालाही मल्टिप्लाय आहे आणि यालाही मल्टिप्लाय आहे. काय म्हटलं मी सांगा? हा 4 कुठं आहे? ब्रॅकेटच्या बाहेर आहे म्हणजे हा यालाही मल्टिप्लाय आहे म्हणजे 3x ला मल्टिप्लाय आहे आणि 5y ला पण मल्टिप्लाय आहे. बरोबर? चला आता लक्ष द्या. सेम पॉवर बघा, हे सेम पॉवर हे मी सॉल्व करू शकतो, बाकी मी सॉल्व करू शकत नाही कारण मला सॉल्व करण्याची अट आहे, मला पॉवर सेम पाहिजे. चला काय होणार मग? 9x² प्लस प्लस आहे, सगळ्या इकडे प्लस आहे म्हणून या दोघांची आपण प्लस केली तर किती होणार आहे? 27xy. हे 15 आणि हे 12 किती होणार आहे? 27xy जसंच तसंच आणि हे प्लस 20y². क्लिअर? मी याला सॉल्व करू शकत नाही कारण आपल्याला काय पाहिजे आहे? डिफरंट पॉवर पाहिजे आहे. क्लिअर? हे गणित किती झाले आता आपले? 5 एक्झाम्पल झालेले आहेत. बरोबर? आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे व्हिडिओ तुमच्या मित्राला, तुमच्या गावाकडे कोणी असेल, बरोबर, तुमचा मित्र असेल, अत्यंत साध्या सोप्या भाषेत तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं मी शिकवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. आणि हा तुम्ही फक्त 2 वेळा व्हिडिओ बघा, व्यवस्थितशीर. तुम्हाला स्कूलमध्ये शिकण्याची काहीच गरज नाही. तुम्ही फक्त लक्ष द्या, तुमच्या मित्राला सगळा व्हिडिओ सेंड करा आणि सगळ्यात महत्त्वाचं का आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मी तुम्हाला हेच नाही, लाईव्हचे सगळे व्हिडिओ, सगळे बेसिक फंडामेंटल, सगळे इंग्लिशचे व्हिडिओ मी तुम्हाला सेंड करणार आहे. तुम्हाला तुमचा जो पाया आहे, माझा एकच उद्देश आहे की मुलांचा पाया मजबूत झाला पाहिजे आणि हे अशा पद्धतीने जर गणित शिकलं तर खरोखर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजेल. ओके, आपला व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.